नमस्कार मित्रमैत्रिणी आणि माझ्या सगळ्या ताईंचं अगदी मनापासून स्वागत करते। सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। मंडळी, मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा प्रत्येक महिलेसाठी विशेष असतो। या दिवशी आपण व्रत करून आपल्या कुटुंबाला सुख, शांती, समाधान, ऐश्वर्य मिळावं म्हणून प्रार्थना करत असतो। मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी एका चौरंगावर तांदूळ पसरून त्यावर कलश ठेवला जातो। त्या कलशात पाणी भरून त्यावर आंब्याची पाने लावली जातात। कलशावर नारळ ठेवला जातो। त्या नारळाला देवी समजून तिला सजवले जाते। दागिने, फुलांची वेणी घातली जाते। तर आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या मैत्रिणी, माझ्या ताईंना मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवाराचे व्रत कसे करावे, व्रताचे नियम काय असणार आहेत, मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा कोणी करावी, कोणी करू नये, हे देखील मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा। चला तर उशीर न करता व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी मी तुम्हाला व्रताचे नियम सांगणार आहे। या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी व उद्यापन शेवटच्या गुरुवारी केले जाते। हे व्रत कोणीही कन्या, सवासीन स्त्री किंवा पुरुष सुद्धा करू शकतात। स्त्री, पुरुष किंवा कन्या ज्यांना कोणा उपवास करायचा आहे त्यांनी बुधवारी संध्याकाळी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा, लसूण हे कुठल्याही पदार्थात खाऊ नये। आणि मांसाहार तर आपण जोपर्यंत आपण उपवास करत आहोत मार्गशीर्ष महिन्यातले तोपर्यंत मांसाहार सुद्धा करू नये। मार्गशीर्ष महिन्यातील ही पूजा कोण करू शकतं तर ते पण सांगते। मार्गशीर्ष लक्ष्मी पूजा ही हिंदू कॅलेंडरच्या 9व्या महिन्यात म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर दर गुरुवारी केली जाणारी एक शुभ पूजा आहे। तर काही वेळेस काय होतं, नोव्हेंबर पासून ही गुरुवार चालू होतात आणि काही वेळेस डिसेंबर पासून सुद्धा चालू होतात। तर यावर्षी डिसेंबरमध्येच गुरुवार आलेले आहेत। तर याच गुरुवारांना पूजेला आपण मार्गशीर्ष सुद्धा म्हणतो। ही पूजा पुरुष, स्त्रिया किंवा कन्या सुद्धा करू शकतात आणि विवाहित जोडपे हे एकत्रपणे ही पूजा करू शकतात। मार्गशीर्ष गुरुवार पूजा हा विशिष्ट महिन्यातील गुरुवारी देवी लक्ष्मीची पूजा करण्याचा विधी आहे। मार्गशीर्ष गुरुवार पूजेमध्ये भक्त लक्ष्मीचा आशीर्वाद घेतात आणि त्यांच्या आर्थिक समस्या दूर करण्यासाठी सुख, समृद्धी आणि ऐश्वर्याची मनोकामना करत असतात। आता मार्गशीर्ष महिन्यातील या व्रताचं पालन कसं करावं, व्रत कसं करावं तेही सांगते। तर जे व्रत करणार आहेत त्यांनी पाणी, फळं आणि दूध यांचं सेवन करावं आणि संध्याकाळी पूजा झाल्यानंतर, कहाणी वाचून झाल्यानंतर आपण देवीला मिष्टान्नाचं नैवेद्य दाखवावा आणि आपण सुद्धा उपवास सोडायचा आहे परिवारासह। आणि महत्त्वाचं म्हणजे या दिवशी घरामध्ये वादविवाद घालू नये। घरामध्ये वातावरण एकदम शांत असावं। तसं तर आपण घरामध्ये हमेशा वादविवाद घातले नाही पाहिजे। घरामधलं वातावरण हे शांतच असलं पाहिजे। त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर राहते। आणि हे व्रत करताना काही तुम्हाला अडीअडचणी आल्या तर तुम्ही दुसऱ्या कोणाकडून तरी पूजेची मांडणी करून पूजा करून घेऊ शकता, आरती करून घेऊ शकता, कहाणी सुद्धा वाचून घेऊ शकता आणि उपवास मात्र आपणच करायचा आहे। तर मार्गशीर्ष महिन्यातील पूजेची मांडणी, पूजा कशी करावी, पूर्ण पूजा विधीचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती कालच अपलोड केलेला आहे। हवा तर तुम्ही चेक करू शकता। तर या दिवशी आपण सकाळी लवकर उठून असुचिरभूत होऊन दारामध्ये साडा रांगोळी करायची आहे। उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं, उंबरा सुद्धा आपला सुशोभित करायचा। सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेस आपण उंबरठ्याचं पूजन करायचं। तुळशीला दिवा दाखवायचा दोन्ही वेळेस, सकाळी पण आणि संध्याकाळी पण। तर तुळशीतला दिवा पाहूनच माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित झाली जाते असंही म्हणतात। तर या दिवशी आपण तुळशीला तुपाचा दिवा लावायचा आहे। तसं तर आपण रोजच तुपाचा दिवा लावावा, पण या दिवशी आवर्जून लावायचा आहे। सकाळी उठल्यानंतर आपलं घर सुद्धा स्वच्छ करायचं आहे। आपल्याला पाणी घ्यायचं, पाण्यामध्ये खडे मीठ टाकायचं, थोडीशी हळद टाकायची, गोमूत्र असेल तर गोमूत्र टाका आणि त्यानंतर आपला उंबरठा, दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा। त्यानंतर फरची सुद्धा पुसायची, घर एकदम साफ स्वच्छ करायचं। कारण देवी लक्ष्मीला स्वच्छता, सजावट ही खूप आवडत असते। ज्या घरामध्ये साफ स्वच्छता असेल त्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करत असते। त्यामुळे आपल्या घरामध्ये स्वच्छता ही असलीच पाहिजे। कारण पहिल्यापासून अशी म्हण आहे, ज्याचं अंगण स्वच्छ त्याचं घर स्वच्छ। तर ज्याचं अंगण, घर स्वच्छ असेल तिथंच माता लक्ष्मी प्रवेश करत असते आणि त्या घरामध्ये वास करते। तर आपलं बाहेरचं साडा रांगोळी, उंबरठ्याला हळदीचं लेपन, तुळशी मातेला दिवा, अगरबत्ती सगळं झाल्यानंतर आपल्या घरातली रोजची देवपूजा जी आहे ती सुद्धा करून घ्यायची। आणि मग आपण जिथे आपल्याला पूजा मांडायची आहे गुरुवारची त्या ठिकाणी स्वच्छ पुसून घ्यायचं, एखादा चौरंग पाठ मांडायचा आणि मग आपण महालक्ष्मी मातेची पूजेची मांडणी करायची। आणि पूजा शक्यतो सकाळीच मांडायची, म्हणजे दिवसभर पूजा आपल्या घरामध्ये असते आणि घरामध्ये वातावरण एकदम पॉझिटिव्ह होऊन जातं। आणि तुमच्याकडे जर वेळ नसेलच तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा मांडू शकता पूजेची मांडणी। आणि पूजेची मांडणी सकाळी जरी मांडलेली असली तरी आपण
पूजेची कहाणी ही संध्याकाळीच वाचायची आहे. आरती करायची, धूपदीप दाखवायचं आणि नैवेद्य दाखवायचा. त्यानंतर आपण सुद्धा उपवास सोडायचा. गाई जर असेल आसपास तर गाईला सुद्धा नैवेद्य दाखवायचा आणि नसेलच तर आपल्या घरामध्ये छोटीशी गाई असते तर गाईला नैवेद्य दाखवायचा. आणि कहाणी वाचून झाल्यानंतर आरती म्हणायची. आरती झाल्यानंतर सगळ्यात पाठीमागचं जे पुस्तकाचं पान असतं त्यावरती लाल अक्षरामध्ये हायलाइट केलेले काही मंत्र असतात ते देखील तुम्ही म्हणायचे आहेत. तर हे मंत्र जे आहेत ते खूप प्रभावी आहेत, त्यामुळे लाल अक्षरामध्ये हायलाइट केलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर ते आपण नक्की म्हणायचे. तसं तर आपण रोजची देवपूजा केल्यानंतर हे मंत्र म्हणायचे आहेत रोजच, पण या दिवशी आवर्जून आपल्याला म्हणायचे आहेत हे मंत्र. महालक्ष्मी नमनाष्टका आहेत आणि काही महत्त्वाची मंत्र सुद्धा आहेत, तर हे सुद्धा आपल्याला म्हणायचे आहेत या दिवशी. आणि तुम्हाला दुसऱ्या कोणत्या सेवा करायच्या असतील किंवा नित्यसेवेच्या पुस्तकामधल्या सेवा करायच्या असतील, 9 मंत्र म्हणायचे किंवा श्री सूक्ताचं पठण करायचं, तेही तुम्ही करू शकता. तर आपण पूजा केलेली आहे रात्रभर तशीच ठेवायची आणि सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी शुक्रवारी आपण ही पूजेची मांडणीचं विसर्जन करायचं, उत्तर पूजा करायची, हळदी कुंकू व्हायचं सगळ्या देवांना आणि त्यानंतर कलश हलवून घ्यायचा, गणपती बाप्पा हलवायचे, सगळे देव हलवायचे आणि कलशातलं पाणी झाडांना घालायचं, फुलं आहेत ते निर्माल्यात टाकायचे आणि जे तांदूळ आहेत ते पक्ष्यांना टाकायचे. तर फळं आहेत, तुम्ही फळं खाऊ शकता. तर अशा प्रकारे आपल्याला ही पूजेची विसर्जन सुद्धा करायचं शुक्रवारी. तर हे व्रत आपल्याला 4ही गुरुवार करायचं आहे आणि शेवटच्या 5व्या गुरुवारी आपल्याला याचं उद्यापन करायचं. तर या दिवशी सुद्धा आपल्याला नेहमीसारखीच पूजेची मांडणी करायची आहे, पूजा करायची, कहाणीचं वाचन करायचं आणि ज्या आपण सुवासिनींना किंवा कुवारिकांना हळदी कुंकू लावणार आहोत त्यांना तुम्ही खीर केलेली असेल तर खिरीचा नैवेद्य दाखवायचा किंवा जेवण सुद्धा देऊ शकता तुम्ही, नाहीतर फक्त हळदी कुंकू, एक पुस्तक, एक फळ, 1 रुपयाचं नाणं हे असं द्यायचं आणि त्यांना नमस्कार करायचा. जसं की आपण कन्यापूजन करतो त्याचप्रमाणे त्यांचाही आदर सत्कार करायचा आणि शक्य असल्यास ब्राह्मणांनाही शिदा द्यावा. या दिवशी ब्राह्मणांना सुद्धा दान केलेलं खूपच चांगलं असतं. तर हे व्रत स्त्री, पुरुष किंवा कन्या कोणीही करू शकतात. पद्मपुराणामध्ये तर संसारिक माणसासाठी हे व्रत सांगितलं आहे, त्यामुळे पती पत्नीने दोघांनी मिळून हे व्रत केलं तर चालतं. माता राणीचं हे व्रत आपण भक्तिभावाने जर केलं तर माता राणीचं अस्तित्व आपल्याला प्रत्यक्ष रूपात नाही तर सूक्ष्म रूपात तर आपल्याला नक्कीच जाणवेल. कुटुंबात सुख शांती नांदावी, दुःख रोगांचा नाश व्हावा आणि धनधान्याची संपन्नता लाभावी यासाठी महिला मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे व्रत अगदी मोठ्या भक्तिभावाने करत असतात. तर यावर्षी मार्गशीर्षात 5 गुरुवार आलेले आहेत, तर शेवटचा गुरुवार हा मार्गशीर्षातला अमावस्येयुक्त आलेला आहे. तर खूप जणींना प्रश्न पडलेला आहे की 5वा गुरुवार करायचा की नाही करायचा. शेवटचा गुरुवार हा अमावस्येयुक्त आलेला असला तरी व्रत करणे योग्य मानला जातो, त्यामुळे नित्यनेमाने आपण जे व्रत करतो तसं व्रत करावं, पूजेची मांडणी करावी आणि भक्तिभावाने पूजा करून व्रत पूर्ण करावं. त्यामुळे सगळ्या महिलांनी मनात कुठल्याही शंका न ठेवता हे व्रत पूर्ण करावं. या उलट यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये 5 गुरुवार आल्याने आपल्याला 1 गुरुवार हा एक्स्ट्रा मिळालेला आहे माता लक्ष्मीचं व्रत पूजन करण्यासाठी. त्यामुळे आपण अगदी मोठ्या भक्तिभावाने व्रत पूजा करावी आणि आपलं व्रत पूर्ण करावं. असं केल्याने देवी लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद हमेशा तुमच्यावर राहील आणि तुमचं घर हमेशा धनधान्यानी सुख समृद्धीनी भरून राहील. पण माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्याकडे सगळं काही आल्यानंतर आपण उतू नये, मातू नये आणि देवी आईला तर कधीही विसरू नये. त्यामुळे आपण हमेशा दारात आलेल्या अतिथीचा आदर सत्कार करावा, भुकेलेल्या व्यक्तीला 2 घास घालावे, तान्हलेल्या व्यक्तीला पाणी द्यावं. असं जे करल त्या घरावर माता राणीचा आशीर्वाद हमेशा राहतो. तर मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर मग भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.